जेव्हा तुम्ही परिक्रमेला गेलात तेव्हा तुम्हाला तिथे काय दिसलं? गावातली जी शाळा होती त्याच्यात 1ली ते 8वीचे वर्ग एकाच मोठ्या हॉलमध्ये भरत होते. एकच शिक्षक 1ली ते 8वी काय शिकवणार? आई वडिलांना वाटले त्यांनी जीवन शिक्षण घ्यावं, शेती शिकावी. आज मी 70ला पोचले. माझ्या आयुष्यात गुणाकार, भागाकार, बेरीज वजाबाकी याच्या पलीकडे मला कुठल्या कॅल्क्युलेशन्सची गरज लागली नाही. आता जी शाळा आहे तर तिथे काय विषय शिकवले जातात? किमान आपल्या देशातली अशी पहिली शाळा आहे की इथलं फर्निचर मुलंच तयार करतात. या मुलांना भगवद्गीतेचे पहिले 8 अध्याय पाठ आहेत. अच्छा. मोठ्या मुलांना ऑफकोर्स. मला अनेकांनी प्रश्न विचारला की तुम्ही हे हिंदू धर्माचं शिक्षण देत आहे, पण भगवद्गीतेत कुठेही हिंदू हा शब्दच नाही. एक असतं ना की एक बाहेरच्या राज्यातून बाई येते आणि ती आपल्याला काहीतरी शिकवतीये, विरोध तर झालाच असेल ना? फक्त शंका होती की तिच्या राज्यात काय गरीब मुलं नाही आहेत का? पण दीदी म्हणून तिथे जेव्हा स्वीकारलं गेलं काय होता तो क्षण? एक मुलगी म्हणजे दीदी हमने आपके लिए राखीला आहे. सुरुवातीला ज्यांना शिक्षण काय हेच माहिती नव्हतं किंवा त्याच्यात रसही नव्हता, आता त्यांची काय स्वप्न आहेत? माझ्या सुदैवाने आम्हाला डॉक्टर इंजिनियरच बनायचं आहे असं 1-2-3 मुलं असतात सांगणारी, पण मला माझ्या घरी असलेल्या बकऱ्यांची संख्या वाढवायची, मला 1000 बकऱ्या करायच्यात अशी सांगणारी मुलं जी आहेत ती माझ्यासाठी प्रामाणिक आहेत. ती मुलं म्हणत आहेत की दीदी आमच्यासाठी शहर सोडून खेड्यात आल्या, तर आता आम्ही खेडं सोडून शहरात नाही जाणार. मला कुठल्याही पुरस्कारापेक्षा हे उत्तर जास्ती महत्त्वाचं वाटतं. नाशिकसारखं शहर आणि केंद्र शासनाची एक चांगली नोकरी आणि चांगला पगार असताना एवढं मोठं धाडस तुम्ही केलं, तेव्हा मनात भीती नाही वाटली का? जिथे गरज तिथे पोचायला पाहिजे. बरोबर. माझ्या परिक्रमेच्या पुस्तकात मी एक शब्द वापरलाय की आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनपासून त्याच्यातून बाहेर पडायला शिकलं पाहिजे. एवढं सगळं छान काम सुरू असताना संन्यासाचा निर्णय कसा काय घेतला? बरेचदा असं होतं ना की आपण एखादी संस्था उभी केली आहे, हे माझं आहे, हे मी केलेलं आहे, एक ओनरशिप येते, त्याच्यातून ही सुटका आहे, हे माझं नाही. तुम्ही कधी नर्मदा परिक्रमा केली आहे? असं म्हणतात मनुष्य जन्माला आल्यानंतर आयुष्यात एकदा तरी नर्मदा परिक्रमा केलीच पाहिजे. पण परिक्रमा करणं म्हणजे केवळ शेकडो किलोमीटरची पायपीट नसते, तर ते आपल्या आतल्या स्वतःला शोधण्याचं एक साधन असतं, जे काहींनाच गवसतं. आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी परिक्रमा तर केलीच, पण त्या परिक्रमेत त्यांना जे शिक्षणाचा अभाव दिसला तो दूर करण्यासाठी त्यांनी आपली केंद्र शासनाची नोकरी सोडली, घरदार सोडलं, इतकंच नाही तर शहरही सोडलं आणि त्या थेट नर्मदा काठी जाऊन पोहोचल्या. तिथे नर्मदाला उभं केलं, जे आज कित्येक मुलांना शिक्षण देत आहे, आणि त्या आहेत भारतीताई ठाकूर, ज्यांना आता सारा देश दीदी म्हणून ओळखतो. एका सुशिक्षित कुटुंबातून त्या समाजसेवेकडे वळल्या. ही सेवा सुरू असतानाच त्यांनी सर्व भौतिक सुखांचा त्याग करत काही वर्षांपूर्वी संन्यासही घेतला. त्यातूनच प्रवार्जिका विशुद्धानंदा म्हणून आणखीन एक ओळख त्यांची आहे. या संपूर्ण प्रवासातले त्यांचे अनुभव खूप मोठे आहेत, तेच आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे लगावबत्ती यूट्यूब चॅनलवर. खरं तर नाशिकसारखं शहर आणि केंद्र शासनाची एक चांगली नोकरी आणि चांगला पगार असताना एवढं मोठं धाडस तुम्ही केलं, तेव्हा मनात भीती नाही वाटली का? नाही, भीती नव्हती, कारण त्याआधी मी परिक्रमा केली होती. त्याच्यामुळे ते आयुष्य पण किती छान आहे, सुरक्षित आहे आणि नोकरीतल्या रुटीन आयुष्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे, काहीतरी क्रिएटिव्ह आहे याची खात्री होती. त्याच्यामुळे तो होता धाडसी निर्णय तर नक्कीच होता, पण तो घेतला आणि तिथे पोचला. पण आपल्या राज्यात राहून काम करणं हे वेगळी गोष्ट आहे. एक अनोळखं राज्य आणि ते गावही अगदी आदिवासी भागातलं, ते तुम्ही तिथे जाऊन काम केलं तर सगळ्यात सापेक्ष कल्पना असं की आपलं राज्य परकराज्य असं काही नसतं. आपण आपल्या देशात राहतो. बरोबर. आणि ते सुद्धा आपलेच बांधव आहेत. जिथे गरज तिथे पोचायला पाहिजे. बरोबर. माझ्या परिक्रमेच्या पुस्तकात मी एक शब्द वापरलाय
की आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनपासून त्याच्यातून बाहेर पडायला शिकलं पाहिजे, तर जगण्याचा अर्थ उमजू लागतो. तसा कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं तो काही अंशी यशस्वी पण झाला. आर्टिलरी सेंटरची 15 वर्षाची नोकरी होती, 30 वर्ष. 30 वर्षाची नोकरी होती. सो एवढा पूर्ण काळ पाहिल्यानंतर एका अशा जीवनाकडे वळणं काय, म्हणजे अशी कुठून सुरुवात झाली, का वाटलं हे अगदीच करावं? नवीन नव्हतं मला हे सगळं. त्याआधी मी विवेकानंद केंद्रातर्फे आसाम राज्यात गोलाघाट नावाचं एक ठिकाण आहे, तिथे 5 वर्षे राहून एका प्रायमरी शाळेची म्हणजे प्राथमिक शाळेची स्थापना केली आणि तो अनुभव गाठीशी होता. बरोबर. नाशिकला सुद्धा नोकरी जरी असली तरी सेवा वस्तीतल्या अनेक मुलांना मी शिकवायची. शिकवण्याची आवड होती. फक्त एकच होतं की मी टेक्स्टबुक हातात घेऊन त्यांना हे पाठ करा आणि ते होतं होमवर्क करा असं नव्हते करत. त्यांना त्यांची दृष्टी विशाल होईल, त्यांना जग समजेल अशा प्रकारचं शिक्षण द्यायचा प्रयत्न माझा आधीही होता आणि आत्ता पण आहे. पण जेव्हा तुम्ही परिक्रमेला गेलात तेव्हा तुम्हाला तिथं काय दिसलं नेमकं? परिक्रमेला गेलं एक घटना अशी घडली की मी तिथे पोचले आणि एका गावात तब्येत ठीक नव्हती म्हणून थांबले होते एका कुटुंबात. तिथल्या मुलांशी बोलताना जाणवलं की 7वी 8वीत शिकणारी मुलं आहेत, पण त्यांना अक्षर ओळख पण नाही आहे. आणि याचं कारण काही अंशी सरकारची अनास्था, कारण 8वीपर्यंत मास प्रमोशन आहे, नापास करता येत नाही मुलांना. दुसरं कारण असं होतं की या मुलांकडे शेती कमी, घरात खाणारी तोंडे जास्ती आणि म्हणून मजूर परवडत नाहीत. तर मुलांना तुम्हीच शेती करा, शेतीत मदत करा. आणि गावातली जी शाळा होती त्याच्यात 1ली ते 8वीचे वर्ग एकाच मोठ्या हॉलमध्ये भरत होते. एकच शिक्षक 1ली ते 8वी काय शिकवणार बरोबर. आणि मुलं काय शिकणार. त्याच्यामुळे मुलांनाही उत्साह नव्हता, शिक्षकांनाही नव्हता आणि आईवडिलांना वाटलं की याच्यातून जर काही निष्पन्न होत नाही, 9वी नंतर पुढे काय, म्हणजे 8वीचं शिक्षण झालं पण 9वी 10वी करायला तालुक्याच्या गावाला मुलांना आपण पाठवू शकत नाही. त्यापेक्षा त्यांनी जीवन शिक्षण घ्यावं, शेती शिकावी. आणि काही अंशी त्यांचं म्हणणं बरोबर पण होतं. फक्त मला असं सतत वाटायचं की यांना लिहिता वाचता आलं पाहिजे. उद्या एखाद्या लीगल किंवा फिनान्शियल डॉक्युमेंटवर सही करायची असेल तर आपण कशावर सही करतोय हे यांना वाचता आलं पाहिजे. त्यांना थोडेफार गुणाकार भागाकार जमले पाहिजेत, बेरीज वजाबाकी जमली पाहिजे. आणि आता मी नेहमी असं म्हणते की गणिताच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना ट्रिग्नोमेट्री आली पाहिजे, बाकी सगळे गणिताचे भूमितीचे बीजगणिताचे प्रकार आले पाहिजेत, मान्य. पण आज मी 70ला पोचले. माझ्या आयुष्यात गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी याच्या पलीकडे मला कुठल्या कॅल्क्युलेशन्सची गरज लागली नाही आणि सामान्यपणे कोणालाच लागत नाही. तर हा अट्टाहास का धरायचा आपण की प्रत्येकाला ते आलंच पाहिजे. मी माझ्या पुस्तकात एक उल्लेख केला आहे की फार पूर्वी मी कुठेतरी एक छोटासा राईटअप वाचला होता, बहुधा व्हॉट्सअपवरचा फॉरवर्ड होता, की एका जंगलात सगळ्या प्राण्यांची परीक्षा घेत आहेत एक शिक्षक. माशापासून ते हत्तीपर्यंत सगळे प्राणी आहेत, पक्षी पण आहेत. आणि स्पर्धा आहे झाडाच्या सगळ्यात वरच्या फांदीवर जाऊन पोचायचं आहे. पक्षी पहिल्यांदा पोचणार, माशाला जाताच येणार नाही, हत्ती चढू शकत नाही. पण प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे. तशी प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी असते. ती ओळखून आपण त्याला शिकवलं पाहिजे. बेसिक सगळ्या गोष्टी त्याला यायला पाहिजे ते मान्य, पण सगळ्याच मुलांना तुम्हाला डॉक्टर इंजिनियरच व्हायचं आहे असं म्हणायचा आग्रह बरोबर नाही. थोडक्यात शिक्षण आहे जे व्यावहारिक असायला हवं, ज्याच्यातून तुम्हाला प्रोफेशनली स्वतःला मुलांचं लॉजिक त्याच्यातून डेव्हलप झालं पाहिजे. तुम्ही खूप चांगलं उदाहरण सांगितलं. पण आत्ता जी शाळा आहे तर तिथे काय विषय शिकवले जातात आणि कशा शाळा पद्धतीची मला आहे असं वाटतं की आपल्या देशातली एक खूप वेगळी शाळा आहे. अच्छा. आणि म्हणून देश विदेशात त्याची चर्चा आहे. ही शाळा अशी आहे की आत्ता जे नवीन शैक्षणिक धोरण
बनून तयार आहे. कुठल्याच राज्यात ते सुरू झालेलं नाही आहे. या शैक्षणिक धोरणात 6व्या इयत्तेपासून व्यवसाय प्रशिक्षण कंपल्सरी आहे. आता आम्ही 6वी 7वी 8वी इंट्रोडक्शन टू बेसिक टेक्नॉलॉजी हा विषय शिकवतो. 9वी 10वी डिप्लोमा इन बेसिक रुरल टेक्नॉलॉजी याचा अभ्यासक्रम शिकवतो आणि 1 वर्षाची गॅप इंटर्नशिपसाठी देऊन ते 18 वर्षाचे झाले की त्यांची आपण परीक्षा घेतो. आपण म्हणण्यापेक्षा नॅशनल ओपन स्कूलची त्यांची परीक्षा असते. अच्छा. तर 10वीच्या जोडीने त्यांच्याकडे एक शैक्षणिक प्रमाणपत्र पण व्यावसायिक प्रमाणपत्र असतं की यांना कार्पेंट्री येते, यांना वेल्डिंग येतं, प्लंबिंग येतं. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रशिक्षणांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. ही आमची जगातली नाही म्हणणार मी, किमान आपल्या देशातली अशी पहिली शाळा आहे की इथलं फर्निचर मुलंच तयार करतात. अरे वा. ही मुलं गोशाळेत जातात, गाईचं शेण उचलतात, गाईला चारा घालतात, साफसफाई करतात, वेळप्रसंगी दूध पण काढतात. रोज गरज नाही पडत, पण दूध काढणारा दादा जर सुट्टीवर असेल तर यांना काढायला लागतं. पण हे सगळं ते आनंदाने करतात, कारण त्यांच्या घरी गाई गुरं आहेत, बकऱ्या आहेत. त्याच्यामुळे जनावरांचं प्रेम हे उपजत त्यांना असतं. याला जोडून हे विचारायचं की आता हे तसं बघायला गेलं तर तुम्ही जे सांगताय ते निसर्गातली ही शाळा असल्यामुळे ती अगदी त्याच्या जवळ जाणार आहे. मग याला अध्यात्माची पण जोड आहे. आपण अध्यात्माची पण जोड आहे. या मुलांना भगवद्गीतेचे पहिले 8 अध्याय पाठ आहेत. अच्छा. मोठ्या मुलांना ऑफकोर्स. मला अनेकांनी प्रश्न विचारला की तुम्ही हे हिंदू धर्माचं शिक्षण देत आहे, पण भगवद्गीतेत कुठेही हिंदू हा शब्दच नाही आहे. मी ते मानसशास्त्राचं पुस्तक समजते, तत्त्वज्ञानाचं पुस्तक समजते, आणि अगदीच या वयात त्यांना ते तत्त्वज्ञान समजेल असं नाही, पण ते एकदा पाठ झालं, उच्चार शुद्ध होतात, पाठांतरामुळे स्मरणशक्ती चांगली होते, आणि जसं त्यांचं वय वाढते तसं तसं त्यांना थोडा थोडा अर्थही समजायला लागतो, कारण संस्कृत हा विषय त्यांना 10वीपर्यंत आहे. शाळेत जे प्रोफेशनल कोर्सेस शिकवले जात आहे म्हणताय, तर ते तसं बघायला गेलं तर इंटरनॅशनल करिक्युलममध्ये हे विषय असतात की तुम्हाला कंपल्सरी शालेय जीवनामध्येच प्रोफेशनली तयार केलं जातं. हे फक्त याच्यामध्ये कार्पेंट्री शिकवतो आपण, याच्यामध्ये प्लंबिंग शिकवतो. आमची जी निवासी शाळा आहे जिथे आम्ही लोक राहतो, तिथल्या हॉस्टेल बिल्डिंगचं प्लंबिंग पूर्णपणे आमच्या मुलांनी केलेलं आहे करोना काळात. शिवाय या बिल्डिंगचे दरवाजे, खिडक्या मुलांनी बनवलेले आहेत. टॉयलेटला जे काय टाईल्स लावलेले आहेत वॉशरूम्सना, बाथरूम आणि वॉशरूम्सना, तर त्या टाईल्स पण आमच्या मुलांनी लावलेले आहेत. शाळेच्या अभ्यासाबरोबर हे मुलं करतायत. तेव्हा सुट्ट्या पण होत्या करोना काळात. अचानक लॉकडाऊन डिक्लेअर झाला, त्यामुळे ही मुलं तिथेच होती. अच्छा. आता त्यांना इंग्लिश तर ठेवायला लागणार. त्या काळात मजूर पण मिळत नव्हते, पण काम पूर्ण होणं गरजेचं होतं. तर मोठ्या मुलांना, पण छोट्या मुलांना काही या कामाला लावत नाही, 17-18 वर्षाच्या मुलांना, आणि त्याच्यासाठी मार्गदर्शक पण असतात. असं नाही की त्यांच्या भरोश्यावर ते काम सोडलं जातं. तर हे या प्रकारचं एक शिक्षण त्यांना मिळालं. आमच्याकडे 250 मुलं आहेत वसतिगृहात. दर महिन्याला त्यांची कटिंग करणं गरजेचं असतं, आणि ती कटिंग एका मुलाचे 40 रुपये जरी धरले तरी 250 मुलांचे एका महिन्याचे 10,000, 10 महिन्याचे 1 लाख. एवढे पैसे का खर्च करायचे? मग आम्ही त्यांनाच कटिंग शिकवली. ही मुलं एकमेकांची कटिंग करतात. अच्छा. आणि छान कटिंग करतात, म्हणजे अगदी प्रोफेशनल नावी असावं अशी कटिंग करतात. माझी पण करतात. तर एका मुलाच्या बाबतीत काही दुर्घटना घडली की मला आता जायला लागणार आहे, असं अशा स्टेजला होता तो. त्याचे वडील वारले आणि घरात तोच मोठा होता. मोठा म्हणजे किती, 8वीत, पण त्याला कटिंग करता येत होती. तर त्याच्या गावी जाऊन त्यांनी कटिंगचं दुकान सुरू केलं, आणि आसपासच्या 4-5 गावातले
लोक त्याच्याकडे कटिंगसाठी गावातून पाड्यावरचे आहेत, आदिवासी पाड्यावरचे, तर रोजचा 500-600 रुपये त्याचा धंदा चालतो. म्हणजे एक व्यावसायिक कोर्स येत असल्यामुळे आज तो मुलगा शिकला नाही तरी 8वीतला मुलगा काम करू त्याच्या शकतोय आणि दुर्दैवाने कमावू शकतो. जबाबदारी पडली त्याच्या अंगावर, ती त्याने निभावली. बरोबर. तर मला असं वाटतं, आणि नेहमीच मला असं वाटतं की आपण हे जे शालेय शिक्षण देतो, मी काय कोणी फार मोठी शिक्षण तज्ज्ञ वगैरे असं नाही, पण आमच्या मुलांनी त्यांचा जो जिल्हा आहे, बडवानी असो किंवा खरगोन असो, तो जिल्हा सोडून कधी कुठे गेलेले नाहीत. पण आम्ही त्यांना काय शिकवतो इतिहासात? अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स, अरे वा. फ्रेंच रेव्होल्युशन, रोमन सिव्हिलायझेशन, ग्रीक सिव्हिलायझेशन, हा सगळा इतिहास जो आहे, ज्याने कधी आपला जिल्हा पाहिलेला नाही पूर्ण, तो मलाच वेड्यात काढेल ना की काय सांगताय तुम्ही, आम्हाला फक्त पाठ करायला सांगतायत, ते आम्ही घोकंपट्टी करून उत्तरं लिहितो, परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी विसरून जातो. बरोबर. आम्ही खरगोन जिल्ह्यात राहतो, जिथे महेश्वर आहे, अहिल्यादेवींचं स्थान स्थान आहे, आहे. बरोबर. तिथे राहून त्यांनी राज्यकारभार केला. पण त्यांचा इतिहास आम्ही नाही शिकवत ना एका पॅरेग्राफच्या पलीकडे पाठ्यपुस्तकातून. मध्य भारताचा इतिहास जो आहे त्याच्यात झाशीची राणी पण आहे, राणी दुर्गावती आहे, पण त्यांचा इतिहास एक छोटासा पॅरेग्राफ पलीकडे नाही शिकवत. मग आम्ही तोच त्यांना सविस्तर शिकवतो. मी पुस्तकं बाजूलाच ठेवतो, कोणी विचारलं तर सांगतो की हां आम्ही सरकारी पुस्तकं वापरतो. फक्त बोर्ड एक्झाम ज्यांची असते त्यांना त्या पुस्तकाचा अभ्यास करायचा मिळतो. म्हणजे शाळेचा नर्मदालयाचा आमचा स्वतःचा स्वतःचाच curriculum अभ्यासक्रम आहे जो मुलांना शालेय वयातच अर्ध्यापेक्षा जास्त कमवण्याचं शिक्षण देतोय, जे व्यावहारिक. पायावर उभं राहण्याचं शिक्षण. शिक्षण आपण त्यांना देतो. पण जेव्हा सुरुवात झाली नर्मदालयाची तेव्हा काय परिस्थिती होती? तुम्ही तिथे गेल्यानंतर आम्ही पहिल्यांदा म्हणजे तो जो अनुभव होता की मुलांना लिहिता वाचता येत नव्हतं, मग मी प्रत्येक गावात मुलांना विचारायचे, पहिला प्रश्न विचारायचे, तू कितवीत आहेस? कोणी 5वीत 8वीत 9वीत असं सांगायचं. आणि मग मग मी विचारायचे, पण तुला तुला लिहिता वाचता येतं कडे? आश्चर्य असं की 70-80% मुलांना नव्हतं. नव्हतं लिहिता येत. आणि 8वी झालेल्या मुलाला जर आपण अक्षर समजत असू आणि आपल्या देशाच्या साक्षरता प्रमाणात जर त्याला धरत असू तर मग ते कुठेतरी चुकीचं आहे. बरोबर. आणि फक्त सही करता आली म्हणजे तो साक्षर नाही आहे. तर आधी गावाचं आम्ही पूर्ण सर्व्हे केला. त्याच्यात मी अनेक प्रश्न मुलांना विचारले, कुठला विषय आवडतो? त्याला कुठलाच आवडत नव्हता, कारण काहीच येत नाही. येत नव्हतं. बरोबर. तुला कुठला आवडत नाही, तरी कुठलाच आवडत नव्हता, कारण येतच नाही आहे काही. मग अशा मुलांना आपण जबरदस्ती तू पाठांतर नंतर कर आणि परीक्षा लिही असं सांगणं शिकवणं चुकीचं आहे. पण मग ही शिक्षणाची गोडी कशी लावली आपोआप लागते. जेव्हा परीक्षेचा धाक नसतो ना तेव्हा मुलांना ती आपोआप लागते. कोणी टीचर रागवत नाही आहे, मारत नाही आहे, आणि होमवर्क का केलं नाही म्हणून पूर्ण वर्गात त्यांचा अपमान होत नाही. अभ्यासाची गोडी आपोआप लागते. पण गावात आणि हे माझं स्वतःचं उदाहरण आहे. मलाही शाळेत काही फार असा अभ्यास आवडायचा नाही, कारण मला हेच प्रश्न पडायचे ते की हे सगळं का शिकतोय? नाही. अकबराची जन्मतारीख एका दिवसाने मी चुकीची लिहिली म्हणून मला 0 मार्क्स मिळाले. तर मी टीचरला म्हणजे आमच्या शिक्षिकेला प्रश्न केला की अहो 300 वर्षापूर्वी जो शिवाजी महाराज होऊन गेले त्यांच्या जन्मतारखेबद्दल अजून घोळ आहे आणि तुम्ही अकबराचं काय विचारता मला? त्या निरुत्तर होत्या, पण ती वस्तुस्थिती होती. पण जेव्हा हे सुरू केलं तुम्ही शिकवायला मुलांना, तेव्हा गावामध्ये जेव्हा शाळेची सुरुवात झाली तेव्हा काय प्रतिक्रिया होत्या किंवा काय प्रतिसाद होता? शाळाने सुरू केली. हां. सकाळी 3 तास आम्ही फक्त प्रायव्हेट कोचिंग कसं असतं तसं, पण त्याच्यामध्ये हसत खेळत गाणी म्हणत नाटकांच्या माध्यमातून इतिहास शिकवला, गोष्टींच्या माध्यमातून इतिहास शिकवला, गप्पा मारता मारता हिशोब शिकवले की तुला मी 100 रुपये दिले आणि इतके किलो तांदूळ आणायला सांगितले, इतके किलो डाळ आणायला सांगितली, इतकी भाजी आणायला सांगितली, तुझ्याकडे किती शिल्लक राहील? आश्चर्य असं की
ती मुलं ज्या स्पीडनी ते गणित करायचे, माझं स्पीड तेवढा नव्हता. त्याचं कारण असं की ते सगळे बालमजूर होते, त्यांच्या हातात पैसा यायचा, त्याच्यामुळे हिशोब त्यांना माहिती हिशोब होता. पक्का होता, माझ्यापेक्षा पक्का होता. एक छोटं उदाहरण होतं की एक दिवस अचानक पाऊस सुरू झाला हां, आणि तो पावसाळा नव्हता. अवकाळी पाऊस. हां, अवकाळी पाऊस होता. पण आता शहरातल्या लोकांना केव्हाही पाऊस आला तर मजाच येते ना. तर मी आपली छान दरवाजाच्या बाहेर असं खिडकीच्या बाहेर हात काढून किती छान पाऊस आहे असं म्हणत होते. ती सगळी मुलं गंभीर चेहऱ्याने उभी होती. तर म्हटलं काय रे, इतका छान पाऊस पडतो आणि तुम्हाला मजा नाही येते का, आनंद नाही झाला? ते का 7-8 वर्षाच्या मुलांनी मला उत्तर दिलं, ये क्या खाक अच्छी बारिश है, इस बेमौसम बारिश से तो हमारी सारी फसल बर्बाद हो जाएगी. तेव्हा मला असं वाटलं की प्रश्न किती वहीतलं गणित आणि जगण्याचं गणित वेगळं असतं. वेगळं असतं. नक्कीच. काय प्रोफेशन आणि हे सगळे शेतमजूर होते. शेतमजूर होते. आमच्या सुदैवाने नर्मदेचं पाणी 12 महिने छान असतं. जमीन सुपीक आहे, शेतकरी मेहनती आहे, त्यामुळे तो वर्षातून 3 ते 4 पिकं काढतो. हा जेव्हा प्रवास सुरू झाला नर्मदालयाचा, तेव्हा आता तुम्ही म्हणताय की शिकायला आधी काही मुलं आली किंवा हसण्या खेळण्यातून शिकायला सुरुवात केली. पण एक असतं ना की एक बाहेरच्या राज्यातून बाई येते आणि ती आपल्याला काहीतरी शिकवतीये, विरोध तर झालाच असेल ना? विरोध नाही झाला, शंका होती लोकांच्या मनामध्ये आम्हाला शिकवतात आणि मुलं खुश होती ना. हां, तुम्ही मुलांचं मन जिंकलात की घर पण जिंकतं. बरोबर. फक्त शंका होती की तिच्या राज्यात काय गरीब मुलं नाही आहेत का, अच्छा. तिच्या राज्यात अशिक्षित मुलं मुलं नाही आहेत का? पण माझ्याकडे खूप मोठं क्वालिफिकेशन होतं आणि ते म्हणजे मी नर्मदा परिक्रमा केलेली होती. बरोबर. त्याच्यामुळे एखाद्या त्या संताला जितका मान देतात तेवढा मान, तेवढी आस्था माझ्याबद्दल लोकांच्या मनात होती. पण दीदी म्हणून तिथे जेव्हा स्वीकारलं गेलं, काय होता तो क्षण? कधी असं झालं लोकांना एक घटना तुमच्याबद्दल घडली विश्वास की- वाटला? एक घटना अशी घडली की राखी पौर्णिमा होती आणि मला मी पूर्वी पण हातात काही घालत नव्हते. घड्याळ पण नव्हते घालत. तर मी वर्गात शिकवत होते आणि आदल्या दिवशी राखी पौर्णिमा होऊन गेली होती. त्यांची राखी पौर्णिमा गोकुळाष्टमीपर्यंत चालते. अच्छा. तर दुसऱ्या दिवशी मी फळ्यावर लिहिताना एका मुलाने मला विचारलं, दीदी आपली राखी नाही बांधली. इथे असं नाही की फक्त मुलांनीच बांधली पाहिजे, बायका सुद्धा एकमेकांना बांधतात. तर माझ्याकडनं चुकीचं उत्तर दिलं गेलं. ते उत्तर असं होतं की मेरे कहाँ भाई बहन है यहाँ जो मुझे राखी बांधेंगे. अच्छा. क्षणातच मी सावरलं स्वतःला की हे पण तर माझेच लोक आहेत ना. बरोबर. पण मी काही बोलले नाही. विषय वाढेल म्हणून मी पुन्हा शिकवायला सुरुवात केली. पण ते कुठेतरी त्यांच्या हृदयाला भिडलं. दुसऱ्या दिवशी मला थोडा असं पोचायला उशीर झाला कारण पाऊस पडत होता. पण मी पोचले तेव्हा तुडुंब भरला होता वर्ग. धर्मशाळेत एका शिकवत होते मी आणि शिकवताना माझ्या लक्षात आलं की या मुलांचं आज शिकण्यात लक्ष नाही आहे, काहीतरी गडबड आहे. अच्छा. ते अस्वस्थ आहेत काहीतरी. आणि मग जेव्हा शिकवून झालं तेव्हा एक मुलगी म्हणजे दीदी हमने आपके लिए राखी लाए. अच्छा. म्हटलं मेरे लिए. हां. आणि मग प्रत्येकाने छोट्याच्या कागदाच्या पुडीमध्ये हळदी कुंकू आणलं होतं. मिठाई म्हणून कोणी एक छोटीशी मिठाईचा तुकडा, कोणी चॉकलेट, आणि असं एक हात पूर्ण भरला माझा. आणि मग दुसऱ्याही हातावर मनगटापासून दंडापर्यंत अशा राख्या बांधल्या गेल्या आणि तशाच अवस्थेत मी माझ्या गाडीमध्ये जाऊन बसले. किती गोड. पण ही जाणीव असणं की तुम्ही बोललेला शब्द त्यांनी धरून ठेवला की हिला इथे असं नाही वाटलं पाहिजे की आम्ही कोणी नाही तिचं. तुम्ही त्यांच्यासाठी आता गेली इतकी वर्ष काम करता आहात. आता जो ऋणानुबंध झाला आहे तो एक वेगळ्या पद्धतीचा आहे. पण असतं ना की एक संस्था उभी करणं हे खूप मोठं काम असतं. धर्मशाळेत शिकवणं किंवा एका छोट्या खोलीपासून सुरू झालेला हा सगळा प्रवास आहे. आज ती एक एवढी मोठी नर्मदालय संस्था उभी राहिली आहे. तर
त्याचं ती संस्था उभी राहण्यामागे काय कष्ट आहेत? स्ट्रगल तर खूप होता, आजही आहे, असं नाही की. पण आमची जी टीम आहे हं. त्या टीममध्ये जे काम करणारी जी मंडळी आहेत, मी असं म्हणेन की माझ्यापेक्षा त्यांची मेहनत जास्त होती. कारण ते तरुण होते. कुठेतरी वयाचा असर माझ्या हालचालींमध्ये, तब्येतीवर दिसत असतो. पण आमच्या टीमनी मनापासून खूप काम केलं आणि म्हणून आज हे दिवस दिसत आहेत. 15 वर्षापासून माझ्याबरोबर माझ्या सावलीसारखा जो बरोबर असतो तो दिग्विजय आहे. त्यानंतर शाळेत आमच्या काम करणारे शिक्षक, गोलू नावाचा एक कार्यकर्ता आहे, शंकर आहे, संजय आहे, जितेंद्र आहे, आमच्या स्वयंपाकघरात काम करणाऱ्या महिला आहेत. या सगळ्यांची मेहनत त्याच्या पाठीशी आहे. आज 750 जेवणं रोजची होतात. अच्छा. आणि विशेष असं की कितीही पाहुणे आले तरी कोणाच्याही कपाळावर आठी नसते. अच्छा. आणि मी तर नेहमी म्हणते की तुम्हाला नर्मदालय अनुभवायचं असेल तर मी नसताना जा. अच्छा. मग ते अगत्य कसं करतात मुलं, काळजी कशी घेतात ते तुम्हाला दिसेल. संस्थेला सुरुवातीला आर्थिक पाठबळ खूप कमी होतं. मग अशा ह्याच्यात खर्च कसे भागवायचे, तर आमचा एक नर्मदा निर्मिती नावाचा प्रोजेक्ट आहे, ज्याच्यात दोहड सुरुवात तर आम्ही रजयांपासून केली. रजया, दोहड म्हणजे गोधडी, हो. महिलांचे पंजाबी सूट्स असतील, फ्रॉक असतील, गाऊन असतील, अशाचं प्रोडक्शन करून आम्ही मुंबई ग्राहक पेठेत जाऊन विकले. मी स्वतः पण जायचे, पण मी तिथे जाऊन नुसती बसायची, लोकांशी बोलायची. पण या मुलांनी स्टॉलवर उभे राहून तिथे एकेका वर्षी 20-20, 25-25 लाखाची विक्री केलेली आहे. तर ती मेहनत नक्कीच खूप मोठी होती. लेपाहून सगळं सामान गाडीत भरून न्यायचं, उतरवायचं. कपडा विकत आणायला आम्ही कधी राजकोटला जायचो, कधी इंदोरला जायचो, अजूनही जातो. तर ते मोठमोठे 50-50 किलोचे तागे खांद्यावर घेऊन पार्किंगपर्यंत 1-1.5 किलोमीटर येणं, अशी कामं आमच्या दिग्विजय असतील या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेली आहेत. रात्र ड्रायव्हिंग करायला लागतं, प्रवास असतात अनेक. स्ट्रगल तर आहे. कोणी मुलं आजारी पडतात, त्यांची देखभाल असते. केव्हा कोण पडेल, कोणाचा हात तुटतो, पाय तुटतो खेळता खेळता. तर अशा मुलांची काळजी घेणं. ही मुलं सुरुवातीला आली तेव्हा सगळ्याच मुलांच्या अंगावर खरूज होती. तर त्यांना रोजचं औषध लावणं, म्हणजे दुसरं कोणी असतं तर त्यांनी किलस केली असती की खरजेच्या अंगाला मी नाही हात लावणार. पण या मुलांनी कुठलीही किलस न करता त्यांना त्यांचं सगळं केलं. एक मुलगा तर 12-14 वर्षापर्यंत ऑटिस्टिक होता तो मुलगा, आता दुसरीकडे राहायला गेला. तर त्याची शूपासून सगळं आमच्या दिग्विजयनी आवरलेलं आहे. तर ही अशी मेहनत अफाट आहे. आत्ता बिल्डिंग दिसते लोकांना मोठी, समाजाने सुरुवात कुठून? आश्रमापासून? एका नागा साधूंनी आम्हाला त्यांचा आश्रम दान दिला. पत्र्याचा होता तो. 7 फूट एका बाजूला, दुसऱ्या बाजूला 8 फूट आणि वर पत्रे, म्हणजे भिंती 7-8 फुटाच्या. आणि आमच्याकडे 45 ते 47 डिग्री तापमान असतं उन्हाळ्यात. पंख्यांचाही उपयोग नसायचा. अशा परिस्थितीत तिथे आम्ही राहायचो. तर ते खूप कष्टाचे दिवस होते. मी 8-8 किलोमीटर चालायची, म्हणजे सकाळी 8 किलोमीटर चालत यायचं, दुपारी 8 किलोमीटर पायी पुन्हा जायचं. असे सगळे अनुभव होते. आणि ही मेहनत गावातल्या लोकांनी पाहिली. त्याच्यामुळे आज जो त्यांच्या मनात भाव आहे तो त्या मेहनतीमुळे आहे. तुम्ही म्हणालात की टीम उभी राहिली, टीमचा सपोर्ट आहे सगळा, पण ती टीम उभी करणं हे खूप मोठं काम होतं ना, जे तुम्ही त्याच्यात ट्रायल अँड एरर असतात. असं नाही की सगळेच खूप चांगले असतात. ज्यांना मेहनत जमत नाही ते थोड्या दिवसात निघून पण जातात. अच्छा. असं नाही की आलेला प्रत्येकच माणूस टिकून राहतो. ज्यांना नाही जमत मेहनत. आज शाळेचे काही केंद्र पण आहेत का? 3 शाळा आहेत आपल्या. अच्छा. आणि याच्या व्यतिरिक्त आपलं
म्हणजे आता तुम्ही- नर्मदालय म्हणून जी ॲक्टिव्हिटी होती ती आता कमी झाली आपली, अच्छा. कारण या 3 शाळा आहेत. नर्मदालयात येणारी जी रेग्युलर येणारी मुलं होती ती आता आपल्या शाळेमध्ये येतात. अच्छा. पण 2017 सालापर्यंत 15 गावात 1700-1800पेक्षा जास्ती मुलं होती. आता आमचा एक वेगळा प्रकल्प आहे, 1-2 आणखी वेगळे प्रकल्प आहेत. त्याच्यात एक प्रकल्प आहे स्किल्स ऑन व्हील्स नावाची आमची एक बस, टेक्निकल इन्स्टिट्यूट. त्याच्यात मी आत्ता सांगितलं की डिप्लोमा इन बेसिक रुरल टेक्नॉलॉजीचा कोर्स चालवतो. आणि एक डिजिटल फॅब लॅब आहे, त्या क्षेत्रातली सगळ्यात मोठी डिजिटल फॅब लॅब आहे. आणि दुसरं म्हणजे ही स्किल्स ऑन व्हील्स जी बस आहे ती गावागावामध्ये जाते आणि मुलांना व्यवसाय प्रशिक्षण देते. प्लंबिंग, कार्पेंट्री, मुलांपर्यंत पोहोचते. मुलांपर्यंत पोचते. त्याचा 40 तासाचा अभ्यासक्रम आहे. आणि सरकारी शाळेत बेसिकली ती जात होती. आता काही प्रायव्हेट शाळांनी सुद्धा मागणी केली की आमच्याही शाळेत ही बस पाठवा, म्हणून तिथेही जाते. प्रायव्हेट शाळांकडनं आपण जाण्या येण्याचा खर्च घेतो, पण सरकारी शाळांमधनं फ्री ऑफ कॉस्ट असतं. आणि ही आपल्या शाळेत येणारी जी मुलं आहेत ही सुद्धा निःशुल्क आपल्याकडे शिकतात, त्यांच्याकडून कुठून आपण घेत नाही. आणि दुसरं असं की ही जी शाळा आहे किंवा याला आपण कुठलंही सरकारी अनुदान घेत नाही, फक्त समाजाच्या आर्थिक सहकार्यावर हे सगळं काम चालतं. आणि मला खरंच आनंद आहे सांगताना की LIC, जनरल इन्शुरन्स, हिंदुस्तान पेट्रोलियम यासारख्या अनेक कॉर्पोरेट कंपनीजनी आपल्या या संस्थेला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी मदत केली. अच्छा. आता ही मुलं जी सगळी शिकत आहेत, सुरुवातीला ज्यांना शिक्षण काय हेच माहिती नव्हतं किंवा त्याच्यात रसही नव्हता, आता त्यांची काय स्वप्न आहेत किंवा ते कुठे बघतात स्वतःला? काय प्रोग्रेस दिसतो तुम्हाला एवढे वर्ष? माझ्या सुदैवाने मला डॉक्टर इंजिनियरच बनायचं आहे असं 1-2-3 मुलं असतात सांगणारी, पण मला माझ्या घरी असलेल्या बकऱ्यांची संख्या वाढवायची, मला 1000 बकऱ्या करायच्या आहेत अशी सांगणारी मुलं जी आहेत ती माझ्यासाठी प्रामाणिक आहेत. खरंच. मला डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचं, पायलट बनायचं असं म्हणणारी आपणही आपल्या आसपास खूप मुलं बघतो. प्रत्यक्षात ते होतातच असं नाही. आम्हाला शेतीच करायची असंही म्हणणारी आहेत. कोणी म्हणतात की नाही आम्हाला पोलीस डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे, कोणी म्हणतात की आम्हाला प्रशासनिक सेवेत जायचं आहे. तर वेगवेगळी हे असतात, पण मनापासून करतात जे काय करायचं ते. एक 10-15% मुलं अशी असतात की त्यांना कितीही चांगलं शिक्षण दिलं तर त्यांना शिकायचंच नसतं. बरोबर. ते शहरातही असतं. पण आम्ही असं ऐकलं की नर्मदालयातल्या एका मुलाला पेटंटही मिळालं एका गोष्टीसाठी. ते काय तो सांगा ना. 6वी पासून माझ्याकडे होता शिकायला. सरकारी शाळेत शिकला, फक्त हॉस्टेलमध्ये आपल्या होत्या ते, कारण तेव्हा आपल्याकडे रजिस्टर्ड स्कूल नव्हती. अभ्यास वगैरे आपल्याकडेच केला त्यांनी. आणि 11वीत असताना एक स्टेट लेवलची सायन्स च्या प्रोजेक्टची कॉम्पिटिशन होती. त्याच्यात त्यांनी एक छोटा सोलर ड्रायर बनवला. आणि आश्चर्य असं की त्याला त्याच्यात स्टेट लेवलचं पहिलं प्राईज मिळालं. अरे वा. मग त्याला एक सवय लागली की इंटरनेटवर कोण आणखी सोलर ड्रायर बनवत आहे शोधायला लागला. आणि त्या काळात आमच्याकडे वायफाय आलेलं होतं. बरोबर. तर त्याला असं लक्षात आलं की भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचं एक रुरल टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट आहे आणि ते लोक सोलर ड्रायर बनवतात. अच्छा. आमच्याकडे आणखी एक कार्यकर्ता होता जो मुंबईत राहिलेला होता. 1 वर्षासाठी तो आमच्याकडे आला होता. तर त्या दोघांनी ठरवलं की आपण जाऊन ते बघायचं. त्यांनी ईमेल पाठवली आणि त्यांच्याकडनं होकार आला की तुम्ही या बघायला, फक्त तुमचं ID प्रूफ घेऊन या. आता भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर हे म्हणजे अणुऊर्जा केंद्र मोठं, अणुऊर्जा अनुसंधान केंद्र. आणि तिथे सिक्युरिटी खूपच हे असते, मोठी असते. तिथे गेटवरच त्याला अडवलं की अरे तू 17 वर्षाचा आहे, तुला आत नाही जाता येणार. हे दोघंही वैतागले. मग त्यांनी तिथल्या त्या ईमेलवर एक कुठला लँडलाईन होता, तर त्यांना फोन केला. कोणाला फोन करते हे माहिती नाही.
त्यांनी ज्यांना फोन केला ते तिथले डायरेक्टर होते अच्छा, डायरेक्ट त्यांनाच फोन लागला. आणि थोडे चिडून बोलले बरं की आम्ही इतक्या लांबून आलो आहे आणि जर मग 18 वर्षाचे असाल तरच दाखवणार असाल तर तसं ईमेलमध्ये लिहायला पाहिजे ना. तर आम्ही मध्य प्रदेशमधून आलो होतो. तर ते डायरेक्टर म्हणाले की कुठून आलात मध्य प्रदेशमधून? खरगोन जिल्ह्यात. थांब म्हणे मी आलोच. 5व्या मिनिटाला ते गेटवर आले आणि विचारलं कौन आहे वो लेपा का बच्चा. तर हा थोडासा घाबरत पुढे आला की आपण काहीतरी चुकीचं केलं. पण त्यांनी त्याला जवळ घेतलं आणि म्हणाले की अरे मी पण त्याच जिल्ह्याचा आहे. त्याचं गाव विचारलं. त्यांच्या लक्षात आलं की त्यांचं गाव आणि आमचं गाव याच्यात फक्त 15 किलोमीटरचं अंतर आहे. आणि आश्चर्य असं त्यांचं नाव श्रीकृष्ण गुप्ता होतं आणि ते बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये आउटस्टँडिंग सायंटिस्ट या पदावर काम करत होते. म्हणजे त्यांची ती हे होती पोस्ट होती. आणि नंतर ते सायंटिफिक ॲडवायझर टू PMO प्राईम मिनिस्टर्स ऑफिस या पोस्टवर पण कार्यरत होते. या मुलांशी बोलताना त्यांना असं लक्षात आलं की या मुलांमध्ये एक वेगळा स्पार्क आहे. त्यांनी मला फोन केला आणि त्यांच्याकडनं नंबर घेऊन आणि म्हणाले की माझी खूप दिवसांपासूनची इच्छा आहे की माझं गाव तुमच्या गावापासून 15 किलोमीटरवरती आहे. माझी अशी इच्छा आहे की माझ्या जन्मभूमीचं ऋण चुकवण्यासाठी त्या क्षेत्रात काहीतरी करावं. ते तुमच्या संस्थेच्या माध्यमातून करता येईल असं मला वाटतं आहे. म्हटलं म्हणजे नक्की काय करायचं? तर म्हणाले आमच्या रुरल टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटचं एक ब्रांच सेंटर आम्हाला तुमच्याकडे काढायची इच्छा आहे. अरे वा. तर आज आमच्याकडे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचं त्यांच्या रुरल टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटचं ब्रांच सेंटर आहे. आकृती नर्मदा नावानी. अच्छा. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सोलर ड्रायर्सची निर्मिती करतो. ते विकतो पण. अरे वा. त्यांचं मार्गदर्शन फक्त, आर्थिक सहयोग अजिबात नाही आहे. तर अशा प्रकारे हे काम सुरू झालं. आणि त्या मुलाला मग आत्ता मागच्या वर्षी त्याला 200 किलोच्या सोलर ड्रायरसाठी चिली ड्रायर येते म्हणजे मिरची सुकवण्यासाठीचं आहे. त्याच्यासाठी त्याला पेटंट मिळालं इतक्या कमी वयात. आणि त्याच वर्षी ज्या वर्षी त्याला तो तिकडे जाऊन आला आमचा एक MOU साईन झाला BARC बरोबर. त्याच वर्षी त्याला पोर्तुगालमधनं एका इंटरनॅशनल सोलर कुकिंग कॉम्पिटिशनसाठी बोलवून आलं होतं. म्हणजे कुकिंग कॉम्पिटिशन म्हणण्यापेक्षा स्वयंपाकासाठी लागणारे सोलरवर चालणारे सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणं. तर त्याचं काहीतरी हे होतं आहे, ती कॉन्फरन्स होती. त्याच्यासाठी हा गेला होता. भारतातनं 4 लोक गेले होते त्याच्यासाठी आणि तो यंगेस्ट पार्टिसिपंट होता. अरे वा. 11वीत असतानाच त्यांनी पाठवलं होतं. 12वीत असताना सिलेक्शन झालं. तो 12वीतला सरकारी शाळेत शिकलेला मुलगा पोर्तुगालला जाऊन प्रेझेंटेशन देऊन आला. अरे वा. तिथला यंगेस्ट पार्टिसिपंट होता आणि 28 देशातले 80 पार्टिसिपंट्स होते तिकडे. पूर्ण जगभरातले तिथे होते. पण ही किती मोठी अचिव्हमेंट की एक आदिवासी भागातला मुलगा तिथं पोहोचला. आणि दुसरी गोष्ट त्याने हिम्मत करून त्या ॲटॉमिक रिसर्च सेंटरच्या डायरेक्टरपर्यंत पण पोहोचल्यामुळे आज नर्मदालयामध्ये आकृतीसारखं सेंटर उभं राहिलं. पण त्याच्यानंतरची अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला वाटते तो पोर्तुगालला जाऊन आला आणि विमानाचा प्रवास होता एवढा मोठा. संस्थेनेच पाठवलं होतं त्याला आमच्या. तो जेव्हा तिकडनं परत आला माझ्यासारखी कोणी असती तर जेटलॅग आहे थकले असं म्हणून मी खूप आराम केला असता. पण तो मला तिथे काय काय झालं हे सांगत असताना तेव्हा गोशाळेत काम करणारा आमच्याकडे एक माणूस होता. तर तो आला आणि म्हणाला की मला 2-4 दिवस सुट्ट्या पाहिजेत. तर म्हटलं अरे आता सगळ्यांच्या परीक्षा चालू आहेत कशी काय सुट्टी मागतोस? मी कोणाला होतात गाईंना चरायला पाठवू गाईंबरोबर. तर त्याचा आग्रह होता की नाही मला खूप जरुरी काम आहे. तर हा आमचं संभाषण ऐकत होता. तर म्हणे जाऊ दे ना त्यांना मी नाहीतरी 2 दिवस मलाही शाळेला सुट्टी आहे गाई चरायला मी घेऊन जाईल. आदल्या दिवशी इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये भाग घेतलेला मुलगा
दुसऱ्या दिवशी गाई चरायला जातो, तर याचा अर्थ एवढाच आहे की त्यांची नाळ जमिनीशी जोडलेली आहे. बरोबर. तुम्ही शहरात एवढे वर्ष राहिलात, 30 वर्षाची नोकरी आहे तुमची, होती सॉरी, पण या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि आता तुम्ही आदिवासी भागांमध्ये एवढे वर्ष काम करताय, शहरातल्या आणि आदिवासी भागातल्या त्या मुलांमध्ये काय तुम्हाला डिफरन्स दिसतो? आमच्याकडे व्यसनांचं प्रमाण जास्ती आहे. आमच्या शाळेतल्या मुलांचं नाही म्हणत मी, एकूणच त्या भागामध्ये. त्या भागात गुटखा, बिडी, दारू हे फार कॉमन आहे. एक तर दारू काय घराघरात प्याली जाते. बरोबर. आपण चहा पितो ते दारू पितो. हं. पण आमच्या शाळेतल्या मुलांमध्ये ते 0% आहे, कोणीच नाही करत. हं. मी बाकीच्या मुलांबद्दल नाही म्हणणार, पण नर्मदालयात जे लहानाचे मोठे झालेली आहेत हं. त्या मुलांबद्दल एवढं बोलेन की त्यांची कॉन्फिडन्स लेवल खूप हाय आहे. अच्छा. आपल्याला अशक्य वाटणारी कुठलीही कामं ते करू शकतात. अच्छा. उदाहरण सांगायचं झालं तर आत्ता आमच्याकडे मंदिराचं उद्घाटन झालं आहे का, हं. तर एकूण 5 दिवस कार्यक्रम होता. 16 तारखेला लोक यायला लागले. हं. 17, 18, 19, 20 असा 4 दिवस कार्यक्रम होता. रोजचे 2-3 हजार लोक सकाळी संध्याकाळ जेवायला होते, कदाचित त्याहीपेक्षा जास्ती असतील. तर या स्वयंपाकासाठी आमच्याकडे आचारी नव्हता. अच्छा. मुलांनी केलं. मुलांनी केला. छोट्या मुलांनी भाज्या कापून दिल्या, छोट्या म्हणजे 7वी 8वीच्या मुलांनी. मोठ्या मुलांनी त्याला फोडण्या घातल्या. पोळ्या लाटायला काही अडचण नाही आहे, कारण आमच्याकडे पोळ्यांचं मशीन आहे. हं. त्याच्यामुळे मशीन कणिक पण त्याच्यातच भिजवली जाते, त्याचे उंडे पण मशीनमध्येच होतात आणि पोळ्या पण. त्याच्यामुळे मोठं जे काम असतं पोळ्यांचं ते मशीनवर होतं, पण बाकीची सगळी कामं आमच्या मुलांनी केलीत. अरे वा. हे अशक्य कोटीतलं काम आहे. मला आज 10 पाहुणे आले तर एकदम घाबरायला होईल. मुलं करतात. किती स्वावलंबी स्वावलंबी आहे याच्यामध्ये. पण आणखीन तुम्हाला काय वाटतं, कारण आता शहरामध्ये आपण बघतो एवढे सुशिक्षित घरांमध्ये खूप वेगवेगळे प्रकार दिसतात. बेसिक फरक हा आहे की यांची जी कॉन्फिडन्स लेवल आहे हं. खूपच चांगली आहे. मी असं नाही म्हणत की ते अभ्यासात खूप हुशार आहेत, हं. पण माणूस म्हणून ही मुलं खूप छान आहेत, अच्छा. केअरिंग आहेत. म्हणजे आता या पॉडकास्टवर हे सांगायचं की नाही उदाहरण मला माहिती नाही, मला त्याच्यात काही अडचण नाही वाटत. दरवर्षी आमच्याकडे जी नवीन मुलं येतात, हं. वय वर्ष 4 पासून येतात, बरं. कारण आपण LKG पासून मुलांना ॲडमिशन देतो. तर 4 ते 5.5-6 हं. या वयोगटातली साधारण 100-125 मुलं येतात. हं. त्यांच्या घरी संडास नसतो, बाहेरच रस्त्यावर कुठेही शेतात हो. संडासला जातात. इथे आल्यानंतर तिथे बसणं हे त्यांना भीतीदायक असतं. बरोबर. मोठी मुलं त्यांना शिकवतात, किती बेसिक आहे पण किती हो. मोठा प्रॉब्लेम. पण कधी कधी असं होतं की या मुलांना घायची लागते. आता आमच्याकडे डॉर्मेट्री जिथे आहे तिथे 23 टॉयलेट बाथरूम आहेत. 250 मुलांसाठी ते थोडे कमीच आहेत. मग जर एखाद्याला घायची लागली तर तो कुठेतरी वरांड्यात जाऊन करून येतो, पहाटे 5 वाजताच. ते उचलणार कोण? एक आमच्याकडे म्हणजे आत्ता कार्यकर्ता आहे, पण तो आमच्याकडेच लहानाचा मोठा झालेला आहे. आता शाळेत तो शिकवतो, पण तो आवरायचा. पण मागच्या वर्षी तो मुलगा त्याच्या घरी काही कार्यक्रम होता तर सुट्टीवर होता, नवीन मुलं आली तेव्हा. 15 दिवस गेले आणि मला एकदम लक्षात आलं की मागच्या वर्षी मी त्याच्याकडनं ऐकलं होतं की काही मुलं ती रोजच बाहेरशी करतात, कधी उलटी पण करतात, तो ते भरून टाकतो, न कुरकुरता भरतो, हे त्याच्याचकडनं मी ऐकलं होतं. पण यावर्षी 15-20 दिवस होऊन गेले, माझ्या कानावर काही गोष्ट आली नाही की कोणी आता बाहेरशी केली आहे का उलटी केली आहे. तर मी 2-3 9वी-10वीतल्या मुलांना विचारलं, काय रे म्हटलं यावर्षी कोणीच शी नाही करत आहे बाहेर, म्हणजे घाण नाही करत आहे, कोणी उलटी नहीं करे. नहीं दीदी बहुत सारे बच्चे करते. म्हटलं मग आवरतं कौन? तो म्हणे वही 3री 4थी के कोई भी बच्चा जो देखता है वो उठा लेता है. आपल्या घरात तरी करू का आपण? फक्त आईच करेल, आजी करेल जास्तीत जास्त. तर
हे जे सहजीवन आहे हे खूप अद्भुत आहे. बरोबर. आपण शहरांमध्ये बघतो की सुशिक्षित कुटुंब आहेत, पण अनेक प्रकार आज डिप्रेशन शहरांमध्ये जास्त दिसतं. अगदी तर त्या मानाने जेव्हा या कमी आदिवासी असतं. पाड्यात बघता तेव्हा तुम्हाला काय वाटतं? म्हणजे पाड्यात मी बाकीच्या वस्तीबद्दल नाही बोलणार, हां, हे आमच्या पण जेवढ्या मुलांबद्दल. भागात तो हां, काम आम्ही आहे. आमचं हां. जिथे काम आहे काम आहे तिथे. त्यांच्यात डिप्रेशन नाही. हं, म्हणजे नापास जरी झाले एखाद्या विषयात, हं, एक तर मी रागवत नाही त्यांना नापास आहे, ठीक आहे पुढच्या वेळी जास्ती प्रयत्न कर. पण जास्तीत जास्त काय त्यांना धमकी, तुला पुढच्या वर्षी घरी परत पाठवेल, आणि ती धमकी पुरेशी असते. तो खूप अगदी 90-95% मिळवेल असं नाही, हं, पण तो किमान पास होण्याचा प्रयत्न करतो. हं. तर डिप्रेशन नाही नक्कीच. आणि याचं कारण असं आहे की जे एक सकारात्मक वातावरण त्याच्या आसपास असतं, हं. की आपल्याला नाही तर बरेचदा आपण बघतो की शाळांमध्ये रागवतात, मारतात. तर शहरात खूप शहरात कॉम्पिटिशन खूप आहे असं competition वाटतं असतं. का? त्याच्यामुळे हे डिप्रेशन आणि अगदी अगदी. येतं. आणि कॉम्पिटिशनच्या बाबतीतही मी नेहमी असं म्हणते की ती एक रॅट रेस आहे. बरोबर. आणि मुलांशी बोलताना मी म्हणते की शहरात आपण बघतो की जे शिक्षण आहे ते मला काय पॅकेज मिळेल याच्यासाठी असतं. बरोबर. अजून एक उदाहरण सांगायला मला आवडेल की आमची मुलं विज्ञान आश्रम पावल इथे हं, शिकायला गेली होती. हं, त्यांच्याकडे कॅम्पस इंटरव्ह्यूज असतात हं. आणि त्यांना चांगल्या चांगल्या ठिकाणच्या ऑफर्स होत्या. त्यांनी स्पष्ट नकार दिला. अच्छा. तर तिथल्या शिक्षकांचा मला फोन आला, की ताई यांना एवढे चांगले ऑफर्स येत आहेत पण ही मुलं नाही म्हणतात त्याला. तर मलाही वाईट वाटलं की अरे चांगला अनुभव मिळाला, चांगला ऑफर्स. येत आहेत. तर म्हटलं त्या मुलांनी काय उत्तर दिलं, का नाही म्हणतात ते? हं. म्हणजे ती मुलं म्हणत आहेत की दीदी आमच्यासाठी शहर सोडून खेड्यात आल्या, तर आता आम्ही खेडं सोडून शहरात नाही जाणार. बरोबर. मला कुठल्याही पुरस्कारापेक्षा हे उत्तर जास्ती महत्त्वाचं वाटतं. खूप मोठा विचार आहे, कारण मोठा विचार आहे. आपण आता सगळ्या गोष्टी इतक्या चौकटीत पाहतो की हे अगदी. करायचं ते करायचं. त्याच्यामुळेच मला तुम्हाला म्हणजे तुमचं जे काम आहे की तुम्ही शहर सोडून एवढ्या लांब गेलात आणि एवढं सगळं काम उभं केलं नर्मदालयाच्या माध्यमातून, हा विचार खूप धाडसाचा आहे. धाडसाचं आहे. त्याच्यामुळे तुमचं नाशिकमधलं सगळं जीवन कसं होतं या आधी? धाडस होतं त्याच्यात. हां. मला माउंटेनिअरिंग आवडायचं. हं. माझं बेसिक आणि ॲडव्हान्स माउंटेनिअरिंग कोर्सेस पण झालेले आहेत. अरे वा. काही छोटे मोठे एक्सपिडिशन्स झालेले आहेत. हां. आणि नाशिक ते दिल्ली मी सायकलवरनं गेले होते. अच्छा. एकटी नव्हते, यूथ हॉस्टेलच्या एका टीमबरोबर गेले होते. किती कसा होता तो प्रवास? खूप छान होता. मी सायकलिंग पण 1997 सालापर्यंत मी माझ्या ऑफिसला पण सायकलीवर जायचे. अरे वा. रोजचा 12-14 किलोमीटरचा प्रवास सायकलीवर असायचा तो. फिजिकल फिटनेस राहायचा. उलट सायकलिंग सोडलं, चालणं सोडलं आणि सगळे प्रॉब्लेम्स सुरू झाले, हं. शारीरिक प्रॉब्लेम्स. त्याच्यामुळे ॲडव्हेंचर हे पण काय निमित्त होतं नाशिक ते दिल्ली सायकलिंगचं? काही सहज फक्त अनुभव घ्यायचा. अनुभव घेतो. एक नॅशनल इंटिग्रेशन प्रोग्रामच्या अंतर्गत गेलो होतो. हां. राजघाटावर तंबूमध्ये राहिलो होतो. नाशिकमधलं बालपण कसं होतं तुमचं त्यावेळेस? छान होतं. आमच्या तिथले काही सुदैवाने अनुभव? माझ्या सुदैवाने असं काही नव्हतं की तुम्हाला इतकेच मार्क्स मिळाले पाहिजेत, पहिलाच नंबर आला पाहिजे, हं. असा अट्टाहास आईवडिलांचाही नव्हता. हं. माणूस म्हणून तुम्ही चांगले व्हा हा त्यांचा आग्रह होता. आणि आज जे काय काम होतं आहे त्याच्यामागे आईवडिलांची शिकवण, त्यांचे संस्कार हे नक्कीच आहेत. आणि आर्टिलरी सेंटरची नोकरी ती कशी मिळाली होती? त्याचं काय ते गव्हर्नमेंट जॉब होता तर त्याचा शिक्षणातून मग शिक्षणातून पुढे काय. हे करून? पण तो खूप आनंददायी होता. हां. एकतर त्यांच्या सगळ्याच आर्मीच्या लोकांच्या वागण्यात, व्यवहारात एक डिसेन्सी असते, खूप डिसिप्लिन्ड असतात. डिसिप्लिन असते, डिसेन्सी असते, महिलांना खूप मान देतात. हं. आणि मुख्य म्हणजे कामात डिसिप्लिन असते. तिथे काय म्हणून होतं पद तुमचं? ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जॉब. अगदी क्लेरिकलपासून सुरुवात झाली होती माझी. इतकं सगळं छान सुरू असताना म्हणजे एक असतं ना की प्रत्येकाला सामाजिक कामाची आवड असते, तुम्ही ते एवढे वर्ष करताय, पण मग एवढं सगळं छान काम सुरू असताना संन्यासाचा निर्णय कसा काय घेतला? आधीपासूनच इच्छा होती माझी. हं.
आणि संन्यास म्हणजे काय मी फार वेगळं काही केलं अशातला भाग नाही. आपल्या ज्या 4 अवस्था असतात, ज्या 4 आश्रम असतात, बरोबर. की ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम, तशी 4थी स्टेज आहे. गृहस्थाश्रम माझ्या नशिबातच नव्हता किंवा माझी ती इच्छा पण नव्हती. पण तरीसुद्धा नोकरी केली, म्हणजे एक प्रकारचं प्रपंचच होता तो. नातेवाईक होते, बहिणी होत्या, भावंड होती, भासरं होती, सगळंच होतं. आणि नंतर नर्मदा किनारी गेले, तो एक प्रकारचा वानप्रस्थाश्रम होता. तिथे 12 वर्ष राहिल्यानंतर संन्यासाश्रम. यामधलं मुख्य कारण असं होतं की ही जी भगवी वस्त्र आहेत, ही वस्त्र तुम्हाला, तुमचं आता इथे काहीच नाही, नथिंग बिलॉंग्स टू यू, हा भाव देतात. आणि मग बरेचदा असं होतं ना की आपण एखादी संस्था उभी केली आहे, ते माझं आहे, हे मी केलेलं आहे, एक ओनरशिप येते. बरोबर. त्याच्यातून ही सुटका आहे, हे माझं नाही. खूप मोठा विचार आहे, समजण्या पलीकडचा आहे खरं तर आमच्यासाठी. पण असं काही नाही, वयात जसं वाढत जातं तसं ते आपोआप येत जातं. साध्वीचं जीवन तुम्ही आता स्वीकारलं आहे, तर काय असं वेगळं करावं लागतं, काय साधना करावी लागते? ज्यांनी मला संन्यास दीक्षा दिली त्यांना बोलताना मी असं सहज विचारलं की माताजी, आता मला लोक विचारतील की तुझा आखाडा कोणता. आपल्याला कुंभमेळ्याच्या वेळी हा आखाडा शब्द खूप वेळा ऐकतो. तुमची परंपरा कुठली, असं सगळं येतं. त्यांनी मला ते सगळं सांगितलं. पण त्या म्हणाल्या की जर पुन्हा आखाडा, पंथ, परंपरा याच्यात अडकून पडायचं असेल तर आधीचं आयुष्य काय वाईट होतं. तिथे जात, धर्म, पण हे सगळं येतच ना. तर म्हणाले की संन्यास म्हणजे काय, टोटल लिबरेशन, पूर्ण मुक्ती. आणि एकाने मला असाही प्रश्न विचारला की तुम्ही मोक्ष मिळावा म्हणून केलं का. तर त्या माणसाला मी जे उत्तर दिलं ते मला आता इथे सांगावं असं वाटतं की मोक्ष म्हणजे काय. तर विनोबा भावेंनी त्याची सुंदर व्याख्या केली आहे. मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष. संन्यास म्हणजे मोहाचा क्षय. आणि खरंच मला आज कधी कधी असं वाटतं की कुठेही मोठ्या कार्यक्रमाला जायचं असेल, लग्न कार्यात जायचं असेल, अरे आज कुठली साडी नेसू असा प्रश्न आपल्याला पडेल. आता तसं काही होत नाही. कधी असं मनातही विचार येत नाही की आता आपण दुसरी साडी घेऊयात का, दुसरं काही डिझाईन असलेली साडी घेऊयात का. हा मोहाचा क्षयच आहे ना. पण हा तर प्रत्येक स्त्रीला साड्यांचं आकर्षण असतं. खूप असतं. खूप खरं तर अवघड आहे की हे सगळं सोडून. मी तर तुमच्या बाबतीत असं म्हणेन की हा मोहाचा क्षय तर तुम्ही जेव्हा सामाजिक काम करायला सुरुवात केली तिथूनच सुरू झालाय ना खरं तर. खूप पण हे इतकं सोपं नसेल ना. तुम्ही हे सगळे अनुभवांवर पुस्तकसुद्धा लिहिलं आहे, तुम्ही 4 पुस्तकं लिहिली आहेत. पुस्तकात काय का लिहावीशी वाटली पुस्तकं पण तुम्हाला? म्हणजे पहिलंच पुस्तक जे आहे ते नर्मदा परिक्रमेत लिहिलेली डायरी आहे. पण ते असं काय डायरीसारखं लिहिणं छान नाही वाटत. पुस्तक लिहीन असा कधी विचारही मनात नव्हता. एकतर कॉमर्सची विद्यार्थिनी, 11वी मॅट्रिकला मराठीचा पेपर जेव्हा लिहिला त्याच्यात जो निबंध लिहिला आणि घरी आले तेव्हा हुश केलं की चला आता मराठी व्याकरण आणि निबंध याच्यातून सुटका झाली, मुक्ती मिळाली. पण तुम्ही रोज डायरी लिहायचं? मी अजूनही लिहिते. तर आणि ती डायरी कशी लिहिली तर माझे आईवडील जेव्हा वारले, म्हणजे त्यांचं निधन झालं, त्यानंतर मी 25 वर्ष घरी एकटी होते. बस घरात बोलायला कोणी नव्हतं. स्वतःला व्यक्त करायचं ते एक साधन होतं की हां आज काय घडलं, कोणाशी. एरवी आपण मैत्रिणींशी बोलतो, घरात आईशी बोलतो, बहिणींशी बोलतो, तसं तिथे नाशिकला कोणी नव्हतं. मग ते मी डायरी लिहित गेले. परिक्रमेत जी डायरी लिहिली ती डायरी लिहिल्यानंतर त्याची पण गंमत होती. मला कधी कधी कंटाळा यायचा, पण माझ्याबरोबर ऋषभप्रभा पागे म्हणून
आमची एक मैत्रीण आहे, पण आमच्या वयाने खूप मोठी आहे. तर आम्ही तिला उषाताई म्हणतो. तर ती मात्र माझ्याकडनं एखाद्या हेडमास्टर कसं लिहून घेतील मुलांकडनं, नाही कंपल्सरी diary लिहायचं, लिहून घ्यायची. तशी ती माझी मी स्वयंपाक करते पण तू डायरी लिही असं म्हणायची. आणि मी जरा बदमाश होते की स्वयंपाक टाळतोय ना, मी डायरी लिहिते. तर ती लिहून झाली. नाशिकला आल्यानंतर माझ्या एका मैत्रिणीने, जी एका वर्तमानपत्राची संपादिका होती, वंदना आत्रे म्हणून, तिने ती डायरी वाचली आणि माझ्या मागे वेगळंच तुणतुणं लावलं की आता याचं पुस्तक झालं पाहिजे. त्याचं पुस्तक झालं. ते पुस्तक 3 वर्ष SNDT युनिव्हर्सिटीत BA फायनलला अभ्यासक्रमासाठी होतं. त्याच्या आता 11 एडिशन्स ऑलरेडी निघालेले आहेत. आणि तो एक छान अनुभव होता पुस्तक लिहितानाचा. पण ते पुस्तक लिहिताना मला असं जाणवलं की डायरी आपण कसं लिहितो की मला असं वाटलं, मी असा विचार केला, मी असं म्हणाले, हे मी लोकांनी काय ऐकावं असं आपण कोण लागून चाललो होतो. मग त्या मीच्या ऐवजी मी सखी नावाचा हा प्रयोग केला की सखी मला असं म्हणाली, जी अगदी जवळची आहे, गप्पा अंतर्मन आहे ते माझं, अंतर्मन आहे. ते प्रस्तावनेमध्ये त्याचं स्पष्टीकरण दिलं. तर ते लोकांना खूप आवडलं. आणि मग 2022मध्ये जेव्हा मला 12 वर्ष पूर्ण झाली या कामाची, तर त्या डायरीतल्याच अनुभवांवर आधारित गोष्ट नर्मदालयाची हे पुस्तक लिहिलं. विवेक प्रकाशननी ते प्रसिद्ध केलं. त्याच्याही 11 एडिशन्स आता निघालेले आहेत. 3 वर्षात 3-4 वर्षात एवढ्या एडिशन्स निघाल्या. काही बँकांनी त्यांच्या शेअर होल्डर्सना ते पुस्तक भेट म्हणून दिलेलं आहे. तर तोही अनुभव एक खूप छान होता. पण 12 वर्षाचं कामानंतर पुस्तक लिहिलं, तो एक पूर्ण तपच आहे म्हणायला हवा. पण आता मागे वळून पाहताना हा सगळा त्याग केला, त्याचं किती समाधान वाटतं? काय भावना आहेत तुमच्या? काहीच नाही वाटत मला. कूल असते मी. झालं ते झालं. आणि हे जाणवतं की आपण नाही केलेलं, आपण निमित्त आहोत. अच्छा. याच्यात कुठलं क्रेडिट घ्यायचं कारण नाही, कारण मी एकटी काहीच करत नाही आहे. समाज आर्थिक सहयोग करत आहेत, मुलं कामं करत आहेत, कार्यकर्ते कामं करत आहेत. त्याच्यामध्ये मी करते हा भाव कुठेच नाही. आपण निमित्त आहोत त्याचं. खरं तर तुमच्यातली साध्वी हे बोलतायत, कारण काम तर खूप झालेलं आहे, ते कुणीच नाकारू शकत नाही. तुम्ही भारतीताई ठाकूर याच्यापेक्षा दीदी हा शब्द लोकांनी जो दिला, तो मान दिला, त्याच्यातून इतकं मोठं काम तुम्ही उभं केलं सगळ्यांसाठी, समाजासाठी, हे खरं तर खूप मोठं आहे. आणि आपणही ते नर्मदालयाच्या माध्यमातून पाहतो, इतके मुलं आहेत की ज्यांना शिक्षण मिळतं आहे आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी अर्थातच एक मोठी संधी मिळते आहे. आणि हे काम ताईंनी उभं केलं आहे, त्यांचं खूप कौतुक किंवा काय म्हणजे त्यांना शुभेच्छा आहेत पुढच्या सगळ्या कामासाठी सुद्धा. आणि खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि खूप खूप धन्यवाद, तुम्ही लगावतीला इतका वेळ दिलात तुमच्या बिझी शेड्यूलमधून.